करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार रविवार 1 मार्च 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. तीर्थरूप डॉक्टर श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा आज वाढदिवस, आज जयंती. ज्या पद्धतीने सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आज पाहायला जर गेलो तर दिवस फार महत्त्वाचा, सामर्थ्याचा आहे. महाराष्ट्र भूषण तथा नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रत्यक्षात दिलेली जगाला शिकवण. मनुष्य देह या पृथ्वी तलावर जन्माला आलेला आहे. जन्माला प्रत्यक्ष आल्यानंतर या कलियुगामध्ये जगायचं कसं, त्याचप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता या 8 विकारांपासून आपला देह कसा बाजूला राहील, समर्थांनी फार उत्तमाचा भाग दिलेला आहे. ही शिकवण बघा प्रत्यक्षात नानासाहेबांनी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. कारण 1 मार्च 1922 ज्याप्रमाणे वटवृक्ष बघा का भाग द्यावा लागला. आपल्या अंगणामध्ये आपण एखादं छोटंसं रोपटं, एखादं छोटंसं रोप आपण लावत असतो, पण त्याचं संगोपन, त्याचं संरक्षण कसं करायचं हे फार महत्त्वाचं आहे. नुसतं रोप लावून उपयोगाचं नाहीये. समर्थ म्हणाले बघा नानासाहेबांची शिकवण, ज्याप्रमाणे मनुष्य देह जन्माला आला, परंतु जन्माला येऊन ज्याप्रमाणे उत्तमाचं कार्य करणं महत्त्वाचं आहे. ऐसी याची फलश्रुती. कारण श्रीमत काय, लोकमत काय, ज्याप्रमाणे श्रीमत म्हणजे काय तर खुद्द भगवंताचं वचन. कारण सामर्थ्य देणारे, आत्मबुद्धी व जागृत करणारी वचन आहे. ही वचने भगवंत दासामुखी वधवून श्रीमताच्या श्रवणानेच लोकमताची ओळख होऊन मनावरील पगडा दूर होऊन सत्सत विवेक बुद्धी जागरूक झाल्याने बघा प्रत्यक्षपणे कर्तव्य प्राप्त होत असतं. कारण ज्यावेळी श्रीमत काय याची ओळख होईल तेव्हाच लोकमत समजेल ना. ज्याप्रमाणे आजचा दिवस का महत्त्वाचा आहे. लोकमत म्हणजे काय याचं स्मरण आपल्याला श्रवणातूनच प्राप्त झालेलं आहे. नानासाहेबांनी प्रत्यक्षात बघा एखादा मनुष्य देह कसा घडला जाईल याचं उत्तम प्रकारे बघा उदाहरण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. नाही सांडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही, फक्त श्रवण. या श्रवणाच्या माध्यमातून बघा प्रत्यक्षपणे दास घडला जातो. ही समर्थ कृपा आहे. आता श्रवण आपल्यालाच का प्राप्त झालेलं आहे याचं उत्तम उदाहरण सुद्धा बघा आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. कारण या कलियुगामध्ये आपला देह श्रीमताऐवजी लोकमताकडे वळलेला आहे.
आता लोकमत म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी याचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. श्रवणात येण्यापूर्वी या लोकमताचा मागमूसही नव्हता, बरोबर की नाही? त्यामुळे स्वतःकडे, जगाकडे, देवाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळाच होता, बरोबर की नाही? आपण काय विचार करायचो? देशाने माझ्यासाठी काय केलंय? पण श्रवणातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे, नानासाहेबांची शिकवणच आहे, देशाने माझ्यासाठी काय केलं हे महत्त्वाचं नाही आहे, आपण देशासाठी काय करत आहोत हे महत्त्वाचं आहे. समर्थांनी उत्तमाचा आपल्याला श्रीमद दासबोध या कलियुगामध्ये हा ग्रंथ आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आणि त्याच निरूपणातून बघा, प्रत्यक्षात त्याच दासबोधाच्या निरूपणातून नानासाहेब धर्माधिकारी यांनी एक नवीन, ज्याप्रमाणे बघा पहाट प्रभात आपल्यासाठी प्राप्त करून दिलेली आहे. जेने परमार्थ घडे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे, या नाव ग्रंथ. ग्रंथाचं नावच श्रीमत दासबोध. कारण प्रत्यक्षात या बोधातून दास घडला पाहिजे. कारण आपला देह ऐकण्याच्या भूमिकेत नव्हता. आपण आपल्या घरामध्ये बघा, आई वडिलांनी काही सांगितलं आपण ऐकत नाही. पण ज्याप्रमाणे जी शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे, जे संस्कार आपल्यासाठी बघा प्राप्त करून दिलेले आहे, त्यामध्ये आपला देह असलाच पाहिजे. कारण आपल्यासाठी सुद्धा नियम आहेत, बरोबर की नाही? जसे आपण वाहन चालवताना नियमात बसलो की नाही, पुढे सिग्नल आहे, पुढे शाळा आहे, आपण आपली कार असेल, मोटरसायकल असेल, वेग कमी करतो की नाही? जर नियम मोडला, बघा प्रत्यक्षात सिग्नल मोडला, पुढे आपल्याला चलन काटणं आहे की नाही, बरोबर की नाही? मग त्याचप्रमाणे आपला देहसुद्धा नियमत असला पाहिजे. नियम जर मोडले तर पुढे यम आहेच, बरोबर की नाही? काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. म्हणून ही शिकवण आपल्याला बघा नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्राप्त करून दिलेली आहे. भगवत भक्ती हे उत्तम, त्यावरीच सत्समागम, काळ सार्थक याची परम लाभ जाणावा. आता प्रत्यक्षात लाभ केव्हा प्राप्त होईल? आपल्याला उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झालेलं आहे. या आयुष्यात जे उत्तमाचं कार्य करायचं आहे ते राहूनच गेलेलं आहे, बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात जे आपल्याला कार्य करायचं आहे त्याचं नियोजन करणं आहे. म्हणून शिकवण आपल्याला कशी प्राप्त करून दिलेली आहे? आपण या कलियुगामध्ये जन्माला आलो. ज्याप्रमाणे आपण लहान होतो, लहानाचे मोठे झालो, प्रत्यक्षात आपण प्रपंचात अडकलो, संसारामध्ये अडकलो, तरीसुद्धा आपल्याला परमार्थ करणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. का सांगितले? शिकवण का प्राप्त करून दिलेली आहे? कारण या संपूर्ण ग्रंथांची जी मांडणी जडणघडण मुख्यतः श्रवणाच्या भक्कम पायावर केलेली आहे. श्रवणच आपल्याला महत्त्वाचं करून दिलेलं आहे. श्रवण जर तुमचं उत्तमाचं असेल तर बघा या आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे वृक्ष संवर्धन आपला बघा मूल, बरोबर की नाही, लहान असतं तेव्हा आपण कसं उत्तम प्रकारे त्याचं पालन पोषण करतो की नाही, मग त्याचप्रमाणे आपल्याला जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे, वृक्षारोपण का महत्त्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी ना. आपण श्वास घेत आहोत, ऑक्सिजन घेत आहोत, बघा यासाठी ना आपल्या अंगणामध्ये
आपल्या घरातल्या बघा जी कुंडी असते त्यामध्ये सुद्धा आपल्या दारी एक रोप लावणं गरजेचं आहे. पण नुसतं रोप लावून उपयोगाचं नाही आहे, तर त्याचं संरक्षणसुद्धा आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे जी शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे, स्वच्छता अभियान. आपला देह स्वच्छ आहे का पहावे आपणासी आपण. आपण जर नीटनेटके नसू, समर्थांनी उत्तमाचा का भाग दिलेला आहे, का नानासाहेबांनी आपल्याला प्रत्यक्षात बघा बोध प्राप्त करून दिलेला आहे. बरे दात घासून तोंडा धुवावे, कळा येईन घाणेरडे बा नसावे. प्रथम आपण स्वतःहून स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे, नंतर मग दुसऱ्यांकडे बोट दाखवलं पाहिजे. आपण काय करत असतो, आपण बघा प्रत्यक्षात दुसऱ्यांकडे बोट दाखवत असतो, परंतु स्वच्छता, नीटनेटकेपणा, आपला परिसर, जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवत असतो ना, बरोबर की नाही, तसंच आपला घरातला परिसर बघा आजूबाजूचा तो सुद्धा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून आपल्या घरातला कचरा लोकांच्या दाराशी ठेवायचा का नाहीये. का भाग द्यावा लागला, कारण स्वच्छता आपल्या अंगणात आपल्या घरात जशी असेल ना, तशी लक्ष्मी बघा प्रत्यक्षात आपल्या घरी असणार. म्हणजेच काय, आपण लक्ष्मीच्या मागे लागलेलो आहोत. माझ्या घरामध्ये लक्ष्मी कशी येईल, बरोबर की नाही, पैशाच्या मागे लागलेलो आहोत. समर्थ म्हणाले आधी कष्ट मग फळ. पण जिथे प्रत्यक्षात आपण नारायणाची भक्ती करत आहोत तिथे लक्ष्मी ही असणारच. म्हणून श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. का प्रत्यक्षात लाखो करोडो श्री सदस्य बघा प्रत्यक्षात श्रवणाच्या माध्यमातून बघा प्रत्यक्षात घडलेले आहेत ना, कारण विश्वाचा मालक आहे हो. आपण आपल्या घरातली 2 मुलं सांभाळता येत नाही, या देहाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत, बरोबर की नाही. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज 1 मार्च, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे नियोजन करता आलं पाहिजे, संकल्प करता आलं पाहिजे की आज माझ्या घराच्या अंगणामध्ये किंवा घरातल्या बघा खिडकीमध्ये एक कुंडीमध्ये एक रोप लावता आलं पाहिजे. दररोज मी माझ्या देशासाठी बघा प्रत्यक्षात स्वच्छता म्हणजेच काय, आपल्या घरातला जो केर कचरा आहे तो उत्तम प्रकारे बघा साफ कसा करेन हे नियोजन करता आलं पाहिजे. असे जर आपण संकल्प केले ना, तर आपल्याला बघा जी होणारी रोगराई आहे ना, आजार आहे ना, ते नक्कीच दूर जातील. म्हणून शिकवण आपल्याला कशी प्राप्त करून दिलेली आहे की 72 रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण. का श्रवणाला बघा प्रत्यक्षात आपल्याला महत्त्व पटवून दिलेलं आहे, परंतु श्रवणामध्ये बघा आपल्याला कंटाळा येतं ना. जिथे भजन असेल, कीर्तन असेल, बैठक असेल, बघा तिथे आपल्या पायाला मुंग्या येतात, बरोबर की नाही, आळस येतं, कंटाळा येतं. बत्ती करत असताना, उपासना करत असताना झोप येते, जांभई येते. परंतु कुठे बघा पारावर बसायला सांगा, कुठे कट्ट्यावर बसायला सांगा, बरोबर की नाही. काय हो, अख्खी रात्र आपण बसतो, इकडची गाराणी ऐकतो, तिकडची गाराणी ऐकतो. काय कमावलं आयुष्यात? काहीच नाही. सर्वांचं आपण ऐकलं, लोकमतं ऐकली, पण खऱ्या बघा प्रत्यक्षात मताचा आपण विसरलो. स्वतःचं मत आपण जाणून घ्यायला विसरलो, कारण जो सांगतोय त्याचं आपण ऐकत आलो आणि त्यामुळे आपण आपल्या देहाला बघा चिंतेमध्ये, टेन्शनमध्ये अडकवत गेलो. एखाद्या व्यक्तीने आपल्याला संशयामध्ये बुडवलं, एखाद्या व्यक्तीने बघा प्रत्यक्षात आपल्याला लोभामध्ये अडकवलं.
कामामध्ये, क्रोधामध्ये, मत्सरामध्ये आपला देह संपूर्णपणे 8 विषय विकारांमध्ये अडकला. मग यातून सोडवणारा आहे कोण? आपला देह प्रत्यक्षात बघा व्यसनमुक्तीमध्ये अडकलेला आहे, व्यसनामध्ये अडकलेला आहे. त्यातून आपल्याला प्रत्यक्षात बाहेर यायचं आहे. हा सुद्धा भाग बघा पुढे येणारच आहे, बरोबर की नाही? का देह आपल्या व्यसनामध्ये अडकला? म्हणून आपल्या आयुष्य जो प्राप्त झालेला आहे तो सार्थक कसा लागेल, त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना अगाध मृत्यूपंते. जय जय रघुवीर समर्थ.